राज्य शासन जे नाफेडच्या माध्यमातून नाफेडची एजन्सी म्हणून राज्य शासन जे धान्य खरेदी करतं त्या धान्य खरेदीमध्ये शेतकऱ्याला जात विचारली जाते आणि मला वाटतं की ही प्रथा कधी नव्हती. हे नाफेड विचारते का राज्य शासन विचारते, राज्य सरकार विचारते, याचा खुलासा करण्याचे निर्देश माननीय सभापतींनी काल संबंधित मंत्र्यांना दिलेले आहेत. आणि मला वाटतं एकीकडे जनगणना चालू आहे, जनगणनेचे धोरण करताना जात वाईज जनगणना व्हावी ही मागणी होत असताना केंद्र सरकारने कालच धोरण जाहीर केलं की आम्ही जनगणना ही जात वाईज करणार नाही आहे. मग शेतकऱ्यांना खरेदी करतानाही पहिल्यांदा जी परिस्थिती निर्माण होते ते की जात बघून त्याला खरेदी करणार असेल ते संतापजनक आहे. आणि विशेषतः त्याची शेतकऱ्यांची अडवणूक होते आहे. जात त्यांनी दिलं नाही, सर्टिफिकेट नाही तर त्याची धान्य खरेदी केलं जात नाही. विशेषतः तुरडाळच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणात मराठवाड्यामध्ये हा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि म्हणून मला वाटतं की सोमवारपर्यंत याची सरकार खुलासा करेल. यामागचं कारण सध्या काय प्राथमिक समोर आलं ना, आपण जे विचार करतो प्राथमिक कारण समोर आलं त्यामागचं नेमकं नाही. मला आश्चर्य वाटतं ते हा आदेश केंद्र सरकारने काढला का राज्य सरकारने काढला हे कळलं पाहिजे. कारण जी खरेदी धान्याची होते, शेती उत्पादन मालाची जी खरेदी होते त्याची संपूर्ण जबाबदारी केंद्राची आहे आणि केंद्र हे राज्य सरकारला देते. राज्य सरकार हे मार्केटिंग फेडरेशन देते. ते मार्केटिंग फेडरेशन त्या तालुका संघ, जिल्हा संघ किंवा मार्केट कमिटीना ही जबाबदारी देते आणि म्हणून याच्यामध्ये प्रत्यक्षात कोणी दिली याचा खुलासा मंत्री महोदय करू शकते नाही.